समोरचा खोटं बोलत आहे हे ओळखायचं असेल तर या 5 गोष्टी नक्की ऐका. कोणीतरी म्हटलं आहे, सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणीही लपवू शकत नाही. आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्याला माहिती असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे, आपल्याला मूर्खात काढत आहे. पण आपलं मन अजूनही काहीही करू शकत नाही. आपण तिथे अडकडून आहोत. तर कारण समोरचा कधीही सांगणार नाही की खरं काय आहे ते एकतर त्याला माहिती असतं किंवा वरच्याला माहिती असतं, आणि समोरचा या गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला गोल गोल फिरवत असतो, त्याच्या मागे मागे पळवत असतो. समोरचा खोटं बोलू शकतो, खोट्यात शब्दा घालू शकतो. तो व्यक्ती खोटं बोलण्यासाठी काहीही करू शकतो, कोणाच्याही डोक्यावर हात ठेवू शकतो. खोटं बोलून त्याला खूप चांगलं असं कौशल्य मिळत असतं. स्वतःमध्ये काही कौशल्य आणूया जेणेकरून समोरच्याचं खोटं जो बोलतोय ना ते आपल्याला ओळखता यायला हवं. त्याच्या बोलण्यातून अगदी काही मिनिटामध्ये आपण ओळखू शकतो की समोरचं खोटं बोलणं आपल्याला पकडता यायला हवं. आजच्या काळात हे गरजेचं झालं आहे. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखादा इंटरव्ह्यू घेता तर समोरच्याचं खोटं बोलणं तुम्ही ओळखू शकता. तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खोटं वागत असेल तर तुम्ही ते ओळखू शकता. तुमच्यासाठी इतरांचं खोटं वागणं ओळखणं फार महत्त्वाचं आहे, कारण इथे प्रत्येक पावलांवर प्रत्येकाच्या मुखातून काही ना काही खोटं निघत असतं. या व्हिडिओमध्ये सुरू करण्याअगोदर सगळ्यात महत्त्वाचं जे काही मी सांगणार आहे ते तुमच्या स्वतःच्या रिस्कवर करायचं आहे. मी हे म्हणणार नाही की तुम्ही या 5ही गोष्टी तुमच्या आयुष्यात 100% लागू होतीलच. जे काही करायचं आहे ते तुमच्या रिस्कवर करा. कोणाचं नुकसान होऊ नये एवढंच माझ्या मागचा हेतू आहे हे बोलण्याच्या. म्हणून तुम्ही हे फॉलो करताना अगदी तुमच्या रिस्कवर करा. खोटं असलेल्या व्यक्ती किंवा गोष्टी मोठ्या करून विचारून चढवून बोला. आता हे कसं करायचं उदाहरण घेऊया आणि समजूया. तुमच्याकडे 5,000 रुपये होते आणि तुम्ही तुमची रूम तुमच्या एका मित्रासोबत शेअर करत आहात, आणि एक दिवस सकाळी उठल्यावर तुमचं पॉकेट चेक केल्यावर तुम्हाला फक्त तिथे 3,000 रुपये मिळाले. अशा वेळेस 2,000 रुपये गायब होते आणि बाकीचे ATM कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जाग्यावर होत्या. फक्त पैसे चोरी झालेले आहेत. आता तुम्हाला 100% शंका आहे, तुमच्यासोबतचा मित्र म्हणून तुमची रूम शेअर करतो त्याने तुमचे पैसे घेतले आहेत का? तुम्ही त्याला विचारा, तू माझी 5,000 रुपये का घेतलेस? तो अगदी गोंधळून जाईल. त्याला वरच्या आवाजात विचारा. आता समोरचा ही गोष्ट स्वीकार करणार नाही. एकतर तो म्हणेल मी काहीही चोरी केलेली नाही आणि तुझ्या पॉकेटमधून पैसेही नाही आणि ATM कार्डही चोरले नाही, आणि आपलं खोटं पकडला जाऊ नये म्हणून समोरचा व्यक्ती अगदी गोंधळून जातो. समोरचा व्यक्ती आणि मी हेच वाक्य बोलतो की मी हे काही केलेले नाही आहे, मी हे काही करू शकतच नाही, मी तुझे 5,000 रुपये काढले नाही. मग तुम्ही त्याला विचारा, 5,000 नाही काढले तर किती काढले? कदाचित त्याच्या बोलण्याच्या वाहनात तो बोलून जाऊ शकतो की तुम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचं असतं ते तो बोलू शकतो. मोठ्या चोरीपासून वाचायचं म्हणून समोरचा व्यक्ती तुम्हाला पाहिजे ते गोष्ट तो कबूल करू शकतो. फक्त तुम्ही त्याच्या प्रवाहात बोला. घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा. ज्याचं खोटं तुम्हाला पकडायचं आहे त्याच्याशी तुम्ही बोलत आहात. त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो की त्याला काय सांगायचं आणि काय नाही. त्यांनी दिवसभरात काय काय केले याचा तो क्रम नियोजनबद्ध पद्धतीने लावून ठेवतो आपल्या डोक्यामध्ये, आणि त्या प्रकारेच तो आपल्याशी बोलत असतो. मी कुठे गेलो, मी काय काय केले या सगळ्या गोष्टी सांगण्याचा त्याने रट्टा मारलेला असतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदा त्याचं खोटं ऐकल्यानंतर त्याला घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा. तुम्ही त्याला उलटसुलट प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या. त्याचा क्रम चुकत असेल किंवा तो बोलताना अडकळत असेल तर समजून जा की तो खोटं बोलतंय. समोरच्याचं खोटं पकडायचं असेल तर त्याला हा विश्वास द्या की त्याने जे काही केलं आहे ते बरोबर केलं आहे. त्याच्या जागी आपणही असतो तर आपणही हेच केलं असतं, हा त्याला विश्वास द्या. माणूस खोटं का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या. माणूस तेव्हा खोटं बोलतो जेव्हा त्याचं काहीतरी फायदा असतो, स्वार्थ असतो खोट्या बोलण्यामागे, आणि
दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याला लोक अपराधी समजतात, आपण सत्य सांगितली की लोक आपल्याला अपराधी समजतील, आपली बदनामी होईल या भीतीने तो खरं बोलत नाही. मग अशा व्यक्तीकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्ही तुमच्यासारखे आहात असं दाखवा. त्याचा तुम्हाला अभिनय करावा लागेल की तुम्ही त्याच्यासारखेच आहात. चौथं, समोरच्याला बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या आणि त्याची वाक्य त्याला पूर्ण करू द्या. आता तुम्ही म्हणाल जास्त बोलू दिलं म्हणजे तो खरं सांगेल कशावरून? जेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला संधी देता ना, तेव्हा या गोष्टी शक्यता असते, जास्त असते की तो आपलं बोलणं सतत सतत बदलत असेल, वाक्य बदलत असेल किंवा तो बोलता बोलता तो एखादी गोष्ट अशी बोलून जातो ज्याने ती अगोदर बोललेली नसेल. प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती होत असेल, तेव्हा समजून जा कुठेतरी काहीतरी गडबड आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याशी प्रश्न उत्तरे करत बोलता तेव्हा समोरचा व्यक्ती पूर्णपणे बोलू द्या, म्हणजे तुम्हाला तिथे ओळखायला येईल तो खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे. त्याचं बोलणं संपू द्या, त्याची वाक्य सगळी त्याला पूर्ण करू द्या. तुम्ही मध्येच काहीही बोलू नका. त्याचा प्रत्येक वेळेस बोलण्यात झालेला बदल तुम्हाला समजून जाईल आणि तो खरं बोलतोय आपल्याशी की खोटं बोलतोय हे आपल्याला त्याच्या बोलण्यातून कळेल. तो त्यावेळेस पूर्णपणे गडबडून जाईल. समोरच्याला पटापट बोलणं, घाई गडबडीत बोलणं आणि नंतर मूळ मुद्द्याला बाजूला सारून दुसरंच काहीतरी बोलणं. अशा वेळेस शक्यता असते की समोरचा खोटं बोलत आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला घाई गडबडीत एखादा प्रश्न विचारता, तू तर असं केलं नाहीस ना, तेव्हा तो गोंधळून जातो आणि पटपट उत्तर द्यायला सुरुवात करतो की मी असं नाही केलं, मी तसं नाही केलं आणि घाई गडबडीत. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा की प्रत्येक माणसाकडून चुका होतातच, यात काही शंका नाही. पण प्रत्येकाला आपली चूक सुधारण्याची एक संधी द्यायला हवी. कारण एकच चुकीमुळे तो तुमच्यासमोर तुमच्याबद्दल ठाम मत बनवू शकत नाही की मी चूक आहे, हे आयुष्य आहे. तिथे आपल्याकडून चूक झाली तरी ती चूक बाजूला करा आणि नवीन आयुष्य सुरू करा. चुकीला माफी असते आणि वारंवार चुकीला माफी नसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.